सिटीज़न यूनाइटेड मूवमेंट शिवमोगा की जानिब से आज शहर में रेणुकाचार्य के खिलाफ एहतजाज किया गया। दावणगेरे ज़िले के होनाली ताल्लुकात से ताल्लुक़ रखने वाले रेणुकाचार्य ने पिछले दिनों अपने खिताब में कहा कि हिंदुस्तान के मुसलमानों को अगर पाकिस्तान से चंदा मिलता है तो वो इसी चंदे का इस्तेमाल करते हुए अपने इलाक़ों की तरक्की करें। इसके अलावा NRC व CAA के मामलात में हिलाक होने वाले यानी शहीद होने वाले शहदा के अहल खाना की माली इमदाद करे। रेणुकाचार्य जो हमेशा मुतनाज़ बयान देने के लिए जाने जाते हैं, उन्होंने CAA और NRC के ख़िलाफ़ हो रहे एहतजाजात की मकबूलियत पर बात करते हुए कहा कि NRC और CAA हर हाल में नाफिज होकर रहेगा और जिस किसी को इस क़ानून से दिलचस्पी नहीं है वो इस मामूल को छोड़कर जा सकते हैं। मज़ीद उन्होंने कहा कि हिंदुस्तानी मुसलमानों की तरक्याती कामों के लिए 1 रुपया भी हुकूमत की जानिब से दिया नहीं जाएगा। अगर वो चाहें तो पाकिस्तान से इस रकम को वसूल कर सकते हैं। वाज़ेह हो कि रेणुकाचार्य पर माजी में भी कई तरह की मुतनाज़ बातें करने का इल्ज़ाम है। इन पर इस बात का भी इल्ज़ाम है कि वो अपने ही गांव की खातून के साथ बदकारी करते हुए पकड़े गए थे। आज सिटीज़न यूनाइटेड मूवमेंट की जानिब से होने वाले एहतजाज में मुख्तलिफ़ तंजीमों और इदारों के नुमाइंदे शरीक रहे। इन तमाम नुमाइंदों ने अपने आप को रेणुकाचार्य के ख़िलाफ़ रद्द अमल पेश करते हुए कहा कि रेणुकाचार्य जैसे बदकार की ज़बान से मस्जिद व मुसलमानों के अल्फाज अच्छे नहीं दिखते। हुकूमत को चाहिए कि फौरी तौर पर रेणुकाचार्य पर कार्रवाई करें और इन्हें रुकनीत से बरतरफ करें। शहर के DC ऑफिस सर्कल में होने वाले इस एहतजाज को पहले तो पुलिस ने ना करने की हिदायत दी। बाद में जब रेणुकाचार्य का पुतला नजर आतिश करने की कोशिश की गई तो पुलिस ने इसे भी ना अंजाम देने के लिए दबाव डाला। बावजूद इसके सिटीज़न यूनाइटेड मूवमेंट और मुख्तलिफ़ तंजीमों के ज़िम्मेदारों ने रेणुकाचार्य का पुतला नजर आतिश किया और अपनी बरहमी का इजहार किया। आज का इनकलाब, ब्यूरो रिपोर्ट, शिवमोगा। ಅಂತ ಹೇಳಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದ ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ ಜಾಗೃತಿ ಸಭೆ ಅಂತ ಹೇಳಿಕೊಂಡು ಸಭೆಯನ್ನು ಆಯೋಜಿಸಿ ಆ ಸಭೆಯಲ್ಲಿ ರೇಣುಕಾಚಾರ್ಯ ಹೊನ್ನಾಳಿಯ ಶಾಸಕರಾದ ರೇಣುಕಾಚಾರ್ಯರವರು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಒಂದು ಸಮುದಾಯವನ್ನು ಅವಹೇಳನಕಾರಿಯಾಗಿ ಬಿಂಬಿಸಿ ಅದು ಮಸೀದಿಗಳಲ್ಲಿ ಬಾಂಬ್ ಬಿಡೋದು ಅಥವಾ ಅಲ್ಲಿ ಸಾಮಗ್ರಿಗಳನ್ನು ಆತಂಕವಾದಿ ಸಾಮಗ್ರಿಗಳನ್ನು ಇಡೋಕ್ಕೆ ಮಸೀದಿಗಳನ್ನು ಬಳಸ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಏನು ಹೇಳಿಕೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಇದು ಖಂಡನೀಯ. ಇದು ಇಂತಹ ಹೇಳಿಕೆಗಳನ್ನು ನೀಡಿದಂತಹ ಈ ಬೇಜವಾಬ್ದಾರಿ ಶಾಸಕರ ವಿರುದ್ಧ ಇವತ್ತು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಂತಹ ಈ ಪ್ರತಿಭಟನೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ತೀವ್ರವಾಗಿ ಇದನ್ನು ಖಂಡಿಸಿ ಇವತ್ತು ನಾವು ಮಾನ್ಯ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಅವರು ಶಾಸಕ ಸ್ಥಾನವನ್ನು ರದ್ದುಗೊಳಿಸಬೇಕು ಹಾಗೂ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕಾನೂನು ಕ್ರಮವನ್ನು ಜರುಗಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ನಾವು ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದೇವೆ. ರೇಣುಕಾಚಾರ್ಯ ಅವರು ಒಬ್ಬ ವಿಕೃತ ಮನಸ್ಸಿನ ಶಾಸಕನಾಗಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳೋದ್ರಲ್ಲಿ ನನಗೆ ಭಾಳ ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ. ಯಾಕಂದರೆ ಕೋಮು ಪ್ರಚೋದನೆ ಕೊಡ್ತಾ ಇರುವಂಥ ಒಬ್ಬ ಶಾಸಕ ಒಬ್ಬ ವಿಕೃತ ಮನಸ್ಸಿನವನು. ಮುಂಚೆನೂ ಕೂಡ ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆಯನ್ನು ಕಿಸ್ ಹೊಡೆದಂಥ ಅವನ ನೀಚ ಶಾಸಕ. ಅದರ ನಂತರ ನೀರಿಲ್ಲದ ಜಾಗದಲ್ಲಿ ದೋಣಿಯನ್ನು ಚಲಾಯಿಸಿದಂಥ ಒಬ್ಬ ಶಾಸಕ. ಅವನಿಗೆ ನೀರು ಇದೆಯೋ ಇಲ್ಲೋ ಅನ್ನೋದೇ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ನೀಚ ಶಾಸಕ. ಈಗ ಹೇಳ್ತಾನೆ ಮಸೀದಿಯಲ್ಲಿ ಬಾಂಬ್ ಇಡ್ತಾರೆ, ತಲವಾರು ಇಡ್ತಾರೆ ಅಂತ. ಇವನಂಥ ವಿಕೃತ ಮನುಷ್ಯ ಇನ್ನು ದೇಶದಲ್ಲಿ ಯಾರೂ ಇರಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಇವರಿಗೆಲ್ಲ ಶಾಸಕ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದಂಥವರಿಗೆ ಒಬ್ಬ ಕೆಟ್ಟ ಮೆಸೇಜನ್ನು ಕೊಟ್ಟಿರೋಂಥ ಶಾಸಕ. ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದ್ದೀರಾ, ಒಳ್ಳೆಯವ್ರನ್ನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇದರೆಲ್ಲ ಒಂದು ಪಾಠವನ್ನು ಕಲಿಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಶಾಸಕನಾಗಿ ಇಂಥ ನೀಚ ಕೆಲಸವನ್ನು, ಇಂಥ ನೀಚ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಕೊಡಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ಈ ಮೂಲಕ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀನಿ. ತಮ್ಮ ಹೆಸರು? ನನ್ನ ಹೆಸರು ಮೊಹಮ್ಮದ್ ಅಕ್ಬರ್ ಅಂತೇಳಿ.